नमस्कार मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आजही मी एक सर्व्हिस सेक्टर या विषयावर बोलणार आहे. MHE सेक्टरमध्ये सर्व्हिस इंजिनियर कामाला जातात, कॉलवर जातात. तर कॉलवर जाताना बऱ्याच वेळेस त्यांना खूप साऱ्या अडचणी असतात. म्हणजे आता इवन मी पण काही दिवस सर्व्हिस इंजिनियर म्हणून काम केलं आहे. त्यामध्ये आपल्याला रोज सकाळी 9 वाजता आपला बॉस आपल्याला कॉल देतो की आज तुम्हाला 2 ठिकाणी किंवा 3 ठिकाणी असं ब्रेकडाऊन आहे, असं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आहे, व्हॉट एव्हर जे काय असेल ते जे कॉल्स येतात ते आपल्याला दिले जातात. मग आपण त्यानुसार ते कॉल्स करताना त्याप्रमाणे प्लॅनिंग केलं पाहिजे की इथे ब्रेकडाऊन असेल तर त्याची पूर्वकल्पना घेणे, मशीनमध्ये नेमकं काय प्रॉब्लेम आहे, त्याला किती अंदाज आपल्याला लावता येतो की बाबा काय जो प्रॉब्लेम आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोलिक बंद आहे तर मग हायड्रोलिक मोटरचा इश्यू असू शकतो, लिमिट स्विचचा इश्यू असू शकतो, कंट्रोल वॉल्वचा इश्यू असू शकतो, व्हॉटएव्हर. त्या अगेन्स्ट आपल्याला तो अंदाज बांधता आला पाहिजे. त्यानंतर एक PM आहे. PMसाठी आपल्याला 3 तास 2 तास जे काही असेल स्टँडर्ड चेकलिस्टप्रमाणे ते द्यायचे आहे. मग तिथे 1 गाडी आहे 2 गाडी त्याप्रमाणे ते एक नियोजन झालं. त्यानंतर अजून कुठला कॉल असेल की बाबा हे 2 कॉल झाल्यानंतर तुम्ही अजून एका कॉलवर जा की इथे कस्टमरला भेटून यायचं आहे, काय अडचण आहे किंवा त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तो समजून घेऊन परत यायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जी धावपळ करतो आहे की बाबा हां मला आज इकडे जायचं आहे, मग आपलं जे डेलीचं रुटीन आहे त्या रुटीनमध्ये स्टेप बाय स्टेप कुठल्या कस्टमरला प्रेफरन्स दिलं पाहिजे. तर ब्रेकडाऊनवाल्याला पहिले दिलं पाहिजे. त्यानंतर मेंटेनन्सचं त्यांचं शेड्यूल विचारून तुम्हाला कधी दुपारी गाडी आम्हाला देता येईल की सकाळी मॉर्निंगमध्ये देता येईल हे त्यांना विचारून त्याप्रमाणे प्लॅनिंग केलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला डेलीचा कॉल ठरलेला आहे की तुम्हाला ह्या कॉलवर जायचं आहे, तर कॉलवर जाताना तुमची काय प्रिकॉशन तुम्ही घेतली पाहिजे. तर तुम्ही जर बाईकवर जात असाल तर बाईकवर हेल्मेट तुमचं कंपल्सरी असायला हवं. त्यानंतर तुमच्याकडे तुमची एक पाण्याची बॉटल ही असायलाच पाहिजे. जेवणाचा टिफिन असेल तो सोबत पाहिजे, नसेल तर पर्यायी व्यवस्था आपण त्याची कुठे करायची हे आधीच ठरवलं गेलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात त्याची तयारी म्हणून तुमचे टूल्स हे बऱ्याच वेळेस कंपनीत जाताना ते रिटनेबल बनावं लागते. मग तिथं जाऊन गेटवर ते लिहित बसण्यापेक्षा त्याचं जर तुम्ही एक्सेलमध्ये तुमचे काय टूल्स आहे, आता रेग्युलर टूल्स असतातच, ते टूल्सची एक प्रिंट मारून घेतली आणि त्याची क्वांटिटी आधीच मेन्शन करून ठेवली. फक्त ते घेऊन त्यांचा रिटनेबलचा शिक्का घ्यायचा. म्हणजे तिथं जाऊन तुम्हाला जर तुमच्याकडं प्रिंट असतील त्या प्रिंटच्या साह्याने तुमचा तिथं वेळ वाचू शकतो किंवा तुमची जी होणारी धावपळ आहे ती कमी होईल. हा एक याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे टूल्स जे असतील ते व्यवस्थित असायला हवे. आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपले स्क्रूड्रायव्हर्स असतात, मग ते जर आपण शार्पनेसची बाजू जर खाली ठेवली बॅगमध्ये तर ती बॅग लवकर फाटते. आणि जर तो शार्पनेसची बाजू वरती ठेवली आणि खाली जी हात धरण्याची जागा आहे, जे इन्सुलेटर असतं ती जर खाली ठेवली तर तुमच्या बॅगेला सुद्धा इजा होत नाही. म्हणजे टूल्स ठेवण्याची सुद्धा एक पद्धत आहे. तुमच्या प्रत्येक कप्प्यामध्ये कुठल्या वस्तू कुठे ठेवायचं, ज्याला 5S म्हणतो आपण, त्या 5S प्रमाणेच ती गोष्ट असायला पाहिजे. ती गोष्ट ती जागा सोडून दुसरीकडं ठेवता नाही गेली पाहिजे. कारण बराच वेळेस काय होतं की तुम्हाला मला स्क्रूड्रायव्हर पाहिजे, स्क्रूड्रायव्हर कुठे आहे हे तुम्हाला अगोदरच माहिती पाहिजे. त्यासाठी पूर्ण बॅग खाली ओतायची
मस्कुडावर शोधावे. असं करू नका. याचं तुम्ही प्लॅन करा की बाबा मला कशा पद्धतीने काम करायचं आहे, मला स्मार्टली काम करायचं आहे. मी आज सर्व्हिस इंजिनियर पोस्टवर आहे, तर उद्या मी सिनियर सर्व्हिस इंजिनियर, त्यानंतर मी मॅनेजर, सर्व्हिस मॅनेजर, अशी तुमची पोस्ट ही वाढत गेली पाहिजे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा नोकरी करण्याचा मानस जर असेल तर त्या नोकरीत तुम्हाला उच्चतम प्रावीण्य मिळावं यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. याविरुद्ध जर तुम्ही बिझनेस करत असाल तर तुम्हाला त्या बिझनेसमध्ये या गोष्टींचा खूप सारा फायदा होतो. तुमचा वेळ वाचतो, तुमचा कस्टमर हॅपी, तुम्हाला त्या 8 तासामध्ये बाकीचीही कामं तुम्ही या वेळ वाचल्यामुळे करू शकता. त्यानंतर कस्टमरकडे गेल्यानंतर तुम्हाला तिथं गेल्यानंतर त्यांना कॉल करायचा नाही की सर मी आलो, माझी एंट्री टाका. असं कधी करू नका. तुम्हाला जर तो कस्टमर जर 50 किलोमीटर 100 किलोमीटर जर दूर असेल तर तुम्ही आगल्या दिवशी त्यांना इन्फॉर्म करा. जर इमर्जन्सी तुम्हाला कॉल सकाळी दिला असेल तर सकाळी निघताना त्यांना कॉल केला पाहिजे की सर आज असं या विजेसाठी मी तुमच्याकडे येणार आहे, इतक्या वाजता मी तुमच्या इथे पोचणार आहे. जो काही टाईम असेल तुमचा 10चा असेल 11चा असेल सकाळचा, तो तुम्ही त्यांना सांगून त्याच्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून काय होणार आहे की तुमचा जे तिथे गेल्यानंतर जो वेळ आहे की बाबा आपल्याला इथे पोचलो आणि ते सरच नाही आहे किंवा ते डिपार्टमेंटच बंद आहे, आज सुट्टीचे, मग हे जे 50-100 किलोमीटर तुम्ही प्रवास करता हा पूर्णपणे व्यर्थ होऊन जातो. तर ही पण एक काळजी घ्या की आपण प्री इन्फॉर्मेशन कस्टमरला दिली पाहिजे की मी सकाळी फोन करून त्यांना मगच गेलं पाहिजे. हे झालं कस्टमरकडे जाण्याच्या पूर्वी घेण्याची काळजी. याच्या उलटही आपण काम करताना खूप साऱ्या गोष्टींचा फॉलो करत नाही. म्हणजे सेफली काम करत नाही, हँड ग्लोव्ज घालत नाही, जिथं गरज आहे तिथं घातलीच पाहिजे, तिथं घालत नाही. बाकी गोष्टीत जिथं तुम्ही एअर मारणार आहे तिथं मास्क तोंडाला लावत नाही. छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो, जर फॉलो केल्या नाही तर तुमच्या पूर्ण आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. बऱ्याच वेळेस आपण PM करतो, ज्यावेळेस गाडीला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससाठी घेतो त्यावेळेस एअर ब्लोअरने आपण गाडी क्लीन करतो, खालनं वरनं सगळीकडे हवा मारतो. मग हवा मारत असताना त्यातली जी धूळ निघते ती बऱ्याच दिवसाची जमलेली असते तिथे, ती बाहेर आल्यानंतर ती आपल्या नाकातोंडात फुफ्फुसात जाते, आपल्या शरीरासाठी सुद्धा ती घातक ठरू शकते. तर हे न करता तुम्ही मास्क वापरला पाहिजे जेव्हा तुम्ही एअर ब्लोअर मारताय त्यावेळेस, किंवा गरजेच्या वेळेस ते इक्विपमेंट तुम्ही वापरले पाहिजे. त्यानंतर तुमचं काम झालेलं आहे, तुमचा कॉल संपला आहे, तुम्ही तुमच्या कस्टमरला तुमचं काम होतं आहे, रिपोर्ट भरणार आहात, तुम्ही CVR रिपोर्ट भरणार आहात, त्याच्या आत तुम्ही कस्टमरला एक कॉल केला पाहिजे, सर मी 10 मिनटात तुमच्याकडे CVRवर साईन घ्यायला येतोय. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळेस माझा अनुभव असा सांगतो की आपण रिपोर्ट भरून ठेवतो कस्टमर मीटिंगमध्ये आणि ते येतच नाही आहे. मग मला संध्याकाळपर्यंत तिथंच थांबावं लागलं, माझा दिवस वाया गेला. मला अजून 2 कॉल करायचे होते पण ते झालेच नाही, कस्टमरने साईनच नाही दिली. तर या सगळ्या गोष्टीचा सुद्धा खूप साऱ्या व्ह्यूने विचार केला पाहिजे, बारीक सारीक गोष्टीसुद्धा आपण बघितल्या पाहिजे. त्यानंतर तुमचं ज्यावेळेस काम होतं त्यावेळेस तुमचे टूल्स हे तुमच्या रिटनेबलप्रमाणे किंवा तुमच्या लिस्टप्रमाणे आवर्जून चेक करून घेणे, याच्यात मी काही विसरलो नाही किंवा कुठला एक्स्ट्रा टूल्स माझ्याकडे आला नाही, या सगळ्या गोष्टी आपण चेक करून घेतल्या पाहिजे, जेणेकरून पुढच्या वेळेस आपल्याला उद्याच्या कॉलला जाताना ते आहे तसे लिस्टप्रमाणे आपले टूल्स असायला हवे. त्यानंतर येताना ज्यावेळेस बाहेर पडता त्यावेळेस घराची ओढ
लागतेच लागते, पण गाडी ही एकदम स्टँडर्ड पद्धतीने चालवा, सावकाश चालवा, घाई करू नका. जास्तीच घाई केली तर आणखीन काही वेगळाच प्रकार घडतो. आपल्याला एक दिवस प्रवास करायचा नाही, आपल्याला रोजचा प्रवास करायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून गाडी चालवणे करावी. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये सर्व्हिस इंजिनियरचे खूपच हाल राहतात. त्याला जाताना शूज घालणे, ते ओले होणे, मग त्याचा वास येणे, या सगळ्या गोष्टींचा खूप सारा परिणाम होतो. एकतर तुमच्याकडे 2 शूज असले पाहिजे अल्टरनेटिव्ह. 2 असले तर 2 दिवस ते वापरता आले पाहिजे. शेवटी तुम्हाला एकच सांगायचं मला की तुम्ही तुमची काळजी घेऊन काम करा, आपल्या स्वतःची काळजी घ्या. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद.